राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की राज्यामध्ये ज्या काही 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामध्ये एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं, परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या, कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये, पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे. अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील. मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे कुणीही जरी एखाद्या वेळेस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. आपण नाव यादीची वाट पहा. याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसं याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर की त्याचं 1.5 लाख कर्ज आहे, त्याला फक्त 50,000ची मुभा दिली जाते आणि 1 लाखाचं कर्ज तसंच ठेवलं जातं. तर मुळात हा निकष कशा स्वरूपात? नाही, असा हा निकष नाही. 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी ती 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे. या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील, काय चुका असतील या त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या अगोदर पण कर्जमाफी झालेली आहेत, पण पूर्वीच्या निकषापेक्षा उलटा ह्या वर्षीची जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, वाट पाहावी. आपलं यादीमध्ये जर आपलं योग्य कागदपत्र आपण जर जमा केली, योग्य कागदपत्र आपण दिली तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ त्या माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्जमाफी को आपको मालूम है, जो पहली तो यादी प्रसिद्ध हुई, दूसरी यादी भी अभी प्रसिद्ध हो गई है. दूसरी यादी में 17 लाख किसानों को उसका लाभ मिलने वाला है और भी 56 लाख किसानों को ये सभी यादी में लाभ मिलने वाला है. मैं आपके माध्यम से सब किसानों को अनुरोध करता हूं कि आप ठहरिए, जो डॉक्यूमेंट है कागजपत्र पूर्तता करके आप सबको लाभ मिलेगा. जो कर्ज माफी है अहिल्यादेवी होळकर नाम के देवी के नाम के अहिल्यादेवी होळकर जी के नाम के, उसमें 56 लाख के ज़्यादा किसानों को ये लाभ मिलने वाला है. विलीनीकरण करने की जो चर्चा है वो फिलहाल और बनी हुई है. जिस तरीके से सुनील तटकरे जो है अमित शाह से मिलते हैं, कुछ दिन पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से शरद पवार जी मिलते हैं, किससे देखेंगे सर इसके हमारे नेता सुनेत्रा वहिनी पवार है और पवार साहब, शरद पवार साहब तो बड़े नेते, देश के नेते, उनसे कोई भी मिलता है, उनसे मुलाकात करता है, उनका आशीर्वाद लेता है और हमारा जो पार्टी का जो निर्णय सुनेत्रा वहिनी पवार, तटकरे साहब, प्रफुल्ल भाई पटेल साहब, छगन भुजबळ साहब लेते, इसके लिए जो निर्णय लेते उनके पीछे हम रहते हैं. पालघरच्या संदर्भात मोठं नुकसान झालं आहे. आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक देखील आहे. कशा पद्धतीनं मदती संदर्भात किंवा काय अति पावसामुळे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये पालघरमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे,
ज्या ज्या ठिकाणी पावसामुळं शेतीचं किंवा इतर जे नुकसान झालेलं आहे या बाबतीमध्ये शासनाच्या वतीने निश्चित प्रकारे या सर्वांना मदत केली जाईल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, आमचं सरकार हे सर्वजण हे शेतकऱ्यांच्या आणि तिथल्या असलेल्या नागरिकांच्या बरोबर आहे। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण पाहिली। शेतकरी बांधवांचे जे विविध प्रश्न होते कर्जमाफी संदर्भात की आमचे नाव यादीत आले नाही, अशा सर्व प्रश्नांची जी उत्तरे आहेत त्यांनी या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, कारण शेतकरी बांधवांची जी यादी होती ती आता प्रसिद्ध करण्यात आली आहे। 2 याद्यांमध्ये तब्बल 17 लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले आहेत। बहुतेक शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा ज्यांचे यादीत नाव नसेल तर ते जसे जसे याद्या अद्ययावत होतील तसे तसे त्यांचे नाव हे समाविष्ट होणार आहे। काळजी करू नका, असे आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे। यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु कर्जमाफीलाही सुरुवात झालेली आहे। याद्या आहेत त्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे येत आहेत असे सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहे। 31 तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही रक्कम पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केली जाणार आहे। तिसरा टप्पा सुद्धा लवकर सुरू होणार आहे। आधी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर पुढचे टप्पे सुद्धा लवकरात लवकर सुरू करून अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। राहिला तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता, तर ज्या दिवशी तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचा जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण होईल त्यानंतरच नमोचा जो हप्ता आहे तो सुद्धा वितरित केला जाणार आहे। आता 31 तारखेला फक्त 2च दिवस शिल्लक आहे, त्यामुळे त्याचे नियोजन आधीच करण्यात आलेले आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम आहे ती येणार आहे। जर तुमच्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला ती यादी नीट बघून घ्यायची आहे। त्यामध्ये काही कागदपत्र देण्यात आलेली आहेत, ती कागदपत्र घेऊन तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये समाविष्ट करू शकणार आहात। अशाच प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण कर्जमाफी संदर्भात माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। पुढील अपडेटसाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।